सोलापूरच्या आषाढवारीनिमित्त पंढरपूर येथे पायी जाण्यासाठी श्री गजानन महाराज शेगाव संस्थान यांची पालखी शेगाव येथून 13 जून 2024 रोजी निघालेली आहे। ही पालखी आज सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली असून उळे येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने गजानन महाराज पालखीचे स्वागत करण्यात आले। जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी पालखीला पुष्पहार अर्पण करून पालखीचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत केले। यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे, कासेगाव ग्रामपंचायतचे सरपंच यशपाल वाडकर, उळे ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती अंबिका कोळी, गंगेवाडीचे सरपंच प्रशांत जाधव यांच्यासह भक्तगण उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, उळे। मी सरपंच उळेगावचे गावाच्या वतीनं शेगाव महाराज पालखीचे स्वागत करतो। अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या पंढरीच्या विठुरायाच्या या वारीच्या निमित्तानं शेगाववरून संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी गेल्या अनेक दिवसांपासून मार्गक्रमण करत आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे। जिल्ह्याच्या या सीमेवर कासेगाव हे पहिलं गाव येतं आणि या गावाच्या हद्दीमध्ये आज या ठिकाणी संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत आज प्रशासनाच्या वतीनं झालं। या ठिकाणी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, अनेक आरोग्य अधिकारी अशा अधिकाऱ्यांसोबतच या ठिकाणी आजूबाजूच्या अनेक गावातील सरपंच, उपसरपंच तसेच अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित होते। तामलवाडीच्या हद्दीवर स्वागत करताना या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं, पालखीचं पूजन करण्यात आलं। त्याचबरोबर गंगेवाडी, कासेगाव, ओळेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीनं चहा, दूध, बिस्किट अशा पद्धतीनं, केळी अशा पद्धतीनं वारकऱ्यांसाठी सोय या ठिकाणी करण्यात आलेली होती। सरपंच गंगेवाडी, शेगावची पालखी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याचं आगमन झालं। त्या पालखीचं स्वागत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, शिव मॅडम, BDO तसेच गंगेवाडी, काशीगावचे सरपंच, उळ्याचे सरपंच आणि सर्व ग्रामस्थ या पालखीसाठी हजर होते आणि मोठ्या थाटामाटात या पालखीचं स्वागत सोलापूर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। मी नेताजी खंडागळे, उळेगावचा उपसरपंच। तर आज आमच्या गावामध्ये गजानन महाराजांची पालखी जी पंढरपूरला निघालेली आहे त्या पालखीचा मुक्काम असतो आणि अर्ध्या तासापूर्वीच आपल्या सोलापूर शहरामध्ये पालखीने आगमन केलेलं आहे आणि एक 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्या गावामध्ये पालखीचं आगमन होईल आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या पालखीतील सर्व वारकऱ्यांची सोय करतो। त्याचबरोबर इथं येणाऱ्या दर्शनासाठी येणाऱ्या 4 ते 5 हजार लोकांची आम्ही जेवणाची सोय, त्यांच्या जेवणाची सोय करतो, महाप्रसादाची सोय करतो सगळ्या। त्याचबरोबर जे एवढा मॉब म्हणजे आमच्या गावची लोकसंख्या 5000 आहे, तर एकाच वेळी जवळ 10,000 लोक आमच्या गावामध्ये आणखी येतात। तर त्याचं नियोजन आमच्या गावातले सर्व स्वयंसेवक आहेत, जवळ 100च्या आसपास स्वयंसेवक आहेत, ते स्वतःहून सगळं नियोजन करतात आणि प्रशासनाला मदत करतात। पोलीस प्रशासन असो किंवा जिल्हा परिषदेचं प्रशासन असो त्यांना मदत करतात आणि त्याचबरोबर जी जेवणाची सोय होते ते आमच्या गावातील सगळ्या लोकांमधून वर्गणीमधून त्यांची सोय होते। सर्व लोक वर्गणी काढतात आणि 5-1 हजार लोकांच्या महाप्रसादाचा सोय केली जाते आमच्या गावात। त्याचबरोबर जे लोक येतात तर त्या प्रत्येक लोक येणार आहे ते त्यांची राहण्याची जी सोय असते जवळजवळ निम्म्या लोकांची आमची शाळेमध्ये सोय करतो आणि राहिलेल्या सर्व लोकांची आमच्या गावातील नागरिक आपल्या आपल्या घरी त्यांची सोय करतात। प्रत्येक घरी 5-10 लोक राहिले जातात आणि ती परंपरा आमची जुनी परंपरा आहे। तर आम्हाला प्रशासनावरती अवलंबून राहावं लागत नाही, तर आमच्या गावातले नागरिक सर्व त्यांची व्यवस्था करायला खंबीर आहेत, पण प्रशासनही आम्हाला मदत करतं, त्याच्यामुळे चांगलं नियोजन अजून चांगलं होतं। गावात 1000 उंबरठ आहे, 5000 लोकसंख्या, 1000चा उंबरठ आहे। मी उळ्याचा रहिवासी उळेकर। आज आत्ताच थोड्या वेळापूर्वी प्रशासनाने आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत केलेले आहे। हा उळेकरांसाठी एक सण उत्सव आहे, आनंदाचा क्षण आहे। दरवर्षी या दिवशी गावामध्ये खूपच आनंदाचं वातावरण असतं। सर्वजण या दिंडीची वर्षातून एकदा वाट बघत असतात आणि अशा या दिंडीचं गावामध्ये प्रसन्नतेने स्वागत केलं जातं आणि त्यांची राहण्याची, त्यांच्या जेवणाची व्यवस्थितरित्या सोय केली जाते। हा आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठीचा एक बहुमान आहे की दिंडीचा हा पहिला मुक्काम जो आहे
तो आमच्या उळे गावामध्ये होतो आणि आम्ही त्या दिंडीचं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. वर्षानुवर्षे चालत आलेल्या श्री संत गजानन महाराज शेगाव निवासी पंढरपूर पालखी प्रदक्षिणेचा आजचा गजानन महाराजांचा उळे गावचा मुक्काम. तर या आजच्या उळे गावच्या मुक्कामाची व्यवस्था उळेकरांच्या वतीनं अगदी चोख केलेली आहे आणि या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी सडा टाकून प्रत्येकाच्या दारामध्ये रांगोळी वगैरे घालून श्री संत गजानन महाराजांचं स्वागत केलेलं आहे. आणि या वर्षानुवर्षे चालत आलेल्या पालखीच्या सोहळ्याचं आमच्या उळे गावासाठी एक यात्रेचं स्वरूप आहे आणि या यात्रेच्या स्वरूपामध्ये उळे गावकऱ्यांच्या वतीनं या पालखीसाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर गावकऱ्यांची इतकी आपुलकीने काळजी घेतली जाते, कारण हे वारकरी म्हणजेच आम्हा सर्व उळे गावकऱ्यांसाठी जणू विठ्ठलच आहेत. अशा प्रकारे आम्हा सर्व गावकऱ्यांकडून या वारकऱ्यांची किंबहुना संत गजानन महाराजांच्या पालखीची यथोचित आणि सन्मानपूर्वक या ठिकाणी स्वागत करून त्यांची सेवा केली जाते.